नमस्कार मंडळी, आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण नेहमी म्हणतो की सकारात्मक विचार केला पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन आपला ठेवला पाहिजे। तर ही जी नकारात्मकता आहे ती या ज्या सकारात्मकतेला येऊ देत नाही ते नक्की काय आहे, नकारात्मकता येते कशी, हे आज आपण जाणून घेणार आहोत। मानसशास्त्रात एक सिद्धांत आहे की जो मानसशास्त्रज्ञांनी प्रयोगाने सिद्ध केलेला आहे, ज्याचं नाव आहे मिसिंग टाइल्स फिलॉसॉफी। मिसिंग टाइल्स फिलॉसॉफी। तर ह्या सिद्धांताचा अर्थ काय आहे किंवा हे काय सांगतं हे आज आपण जाणून घेणार आहोत। मानसशास्त्रज्ञांनी एक प्रयोग करायचं ठरवलं। एक हॉटेल होतं की ज्याचं बांधकाम खूप छान, अगदी देखणं वगैरे केलं होतं, त्याला खूप अमाप पैसा ओतला होता ते डेकोरेट करण्यासाठी आणि सर्व छान सुंदर असं त्याचं आकर्षक असं डिझाईनही केलं गेलं होतं। वेगवेगळे शिल्प तिथे ठेवले होते, रंगोटी केली गेली होती। तर ह्या हॉटेलच्या शुभारंभाचा जेव्हा प्रयोग होता, दिवस होता, म्हणजे त्या दिवशी या मानसशास्त्रज्ञांनी एक प्रयोग करायचं ठरवलं। त्यांनी काय केलं तर रिसेप्शन काउंटर जे आहे तिथे सर्व ज्या छान डेकोरेटेड टाइल्स लावल्या होत्या त्यामधली एक टाईल काढून ठेवली आणि बाकी सर्व छान टाइल्स या होत्याच। आणि एका ठिकाणी एक पांढरी शुभ्र जी भिंत होती तिथे छोटेसे असे 2 काळे डाग मुद्दामून लावण्यात आले होते। आणि मग या बऱ्याच जणांना त्याबद्दल आमंत्रण दिलं गेलं ह्या शुभारंभाच्या दिवसाचं आणि शेकडो लोक त्या कार्यक्रमासाठी बोलवले गेले होते आणि ते आले पण। बरेच जण तिथे आले। आल्या बाहेरून जेव्हा हॉटेल बघितलं तेव्हा खूप छान आहे, आकर्षक आहे असं त्यांच्या मनातही आलं। रिसेप्शन काउंटरला आल्यावर समोरच ती टाईल नसलेली त्यांच्या लक्षात आली। बरेच लोक एकमेकांमध्ये कुजबुजायला लागले की हे असं काय केलं, एवढं छान सगळं केलंय आणि हे असं का केलंय, बांधकाम हे या प्रकारे का बरं केलं गेलं असावं वगैरे, याच्यावरती टीका होऊ लागली। आपापसात लोक चर्चाही करायला लागले। पुन्हा त्या हॉटेलमध्ये त्यांनी चक्कर मारली, हॉटेलमध्ये त्यांनी बघितलं, शिल्प होते ते पण होते छान, सर्वची स्तुती करण्यासारख्याच सर्व वस्तू होत्या। रंगरंगोटी छान केली गेली होती, पण एका भिंतीवरती 2 काळे असे छोटेसे डाग होते ते सर्वांच्या लक्षात आले आणि त्याबद्दल सुद्धा सर्वांनी टीका केली आणि म्हणायला लागले की हे असं काय केलं आहे, ही का चुका राहिलेल्या आहेत। मानसशास्त्रज्ञांनी काय केलं होतं की या सर्वांना एक फीडबॅक फॉर्म दिला होता की तुम्हाला या हॉटेलमध्ये आल्यावर कसं वाटलं। त्यातल्या बहुतांश लोकांनी त्या हॉटेलमध्ये काय काय छान छान वस्तू होत्या याबद्दल अगदी थोडक्यात लिहिलं होतं। आणि जे 2 गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या होत्या, म्हणजे रिसेप्शन काउंटरला आल्या आल्या एक टाईल तिथे वगळली गेली होती किंवा निखळून पडली होती किंवा तिथे लावायची राहिली होती, अशा टाईपचं फीडबॅक बऱ्याच जणांनी लिहिलं। शिवाय रंगाच्या बाबतीत सुद्धा जे 2 छोटेसे काळे डाग पांढऱ्या शुभ्र भिंतीवर होते ते सुद्धा त्यांच्या लक्षात आले होते आणि त्याबद्दल सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। म्हणजेच काय, ते एकूण बहुतांश लोकांनी ह्या 2 गोष्टींचा खूप प्रामुख्याने उल्लेख त्यांच्या फीडबॅक फॉर्ममध्ये केला होता। म्हणजे काय लक्षात आलं आपल्या की एवढ्या सगळ्या छान गोष्टी असताना सर्वांच्या लक्षात प्रामुख्याने कुठली गोष्ट आली असेल तर जी तिथे टाईल नव्हती ती, आणि जे 2 काळे छोटेसे डाग एवढ्या मोठ्या भिंतीवर होते ते। मानसशास्त्रज्ञांनी मग सर्वांना सांगितलं की हे आम्ही मुद्दामून केलं होतं आणि हे एवढ्यासाठी की माणसाची वृत्ती कशी आहे किंवा माणूस कसा विचार करतो हे बघण्यासाठी हे केलं गेलं होतं। आता ह्याच्यावरून आपल्याला एक लक्षात येईल की आपण सुद्धा बऱ्याचदा असं करतो की समोरच्या माणसाचं, इतरांचं किंवा कदाचित स्वतःचं सुद्धा पहिल्यांदा आपल्याला दोष किंवा अवगुण लक्षात येतात आणि जे चांगल्या गोष्टी आहेत त्याकडे आपला कानाडोळा केला जातो। स्वतःच्या बाबतीत काही वेळा होतं, इतरांच्या बाबतीत मात्र बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला त्यांचे दोष किंवा त्यांच्या उणिवा पहिल्यांदा दिसतात आणि त्यांचे गुण मात्र त्यामुळे झाकले जातात। पालकांच्या बाबतीत सुद्धा बऱ्याचदा असं होतं की मुलांमध्ये काय गुण आहेत ते त्यांनी बघायला हवेत, ते न बघता उणिवांवरतीच सतत टोचणी केली जाते। तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात यायला हवं आणि ह्या ज्या कमतरता शोधण्याची आपली वृत्ती आहे, म्हणजे सतत चुका काढायच्या, दोष काढायचे, ही आपल्यात आहे का हे आपण बघायला हवं।
एक वाटतं की ही वृत्ती आपल्याला जन्मता असते का? तर नाही, ही वृत्ती आपल्या जन्मता नसते. जेव्हा आपण मोठे होतो, लहानपणी आपल्या ही वृत्ती नसते जन्मता. जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपल्यात ही वृत्ती बाणवली जाते आणि आपण ही उणिवा शोधायची आपल्याला सवय लागून जाते आणि मग प्रत्येक ठिकाणी आपण उणिवा शोधत राहतो आणि आपली जी खरं तर बहुमूल्य ऊर्जा आहे, आपला वेळ आहे, हे ह्या गोष्टींमध्ये आपण खर्च करत असतो. तर ते न करता आपण जर गुणांकडे किंवा चांगल्या बाबींकडे आपण लक्ष दिलं तर मला असं वाटतं की आपण आपली ऊर्जा, आपली शक्ती, आपला वेळ कारणी लावू शकू आणि काहीतरी चांगलं ठोस कार्य सुद्धा आपण नक्कीच करू शकू. सहसा काय होतं की एखाद्या व्यक्तीला जर काही करायचं नसेल ना तर त्याचं खापर फोडलं जातं ते कमतरतांवरती की मी दिसायला सुंदर नाहीये, मला बुद्धीच नाहीये, किंवा मी गरीब घरातच जन्माला आले, माझ्या आई वडिलांनी मला काही दिलंच नाही. अशा वेगवेगळ्या ज्या एक्सक्युजेस आहेत किंवा जस्टिफिकेशन्स आहेत ते करायला जातो आपण. असं न करता खरं तर आपण जे आपल्याकडे आहे ते बघून त्यातून आपण मार्ग काढायला हवा आणि त्यातून आपलं आयुष्य आपण डेव्हलप करायला हवं किंवा वृद्धिंगत करायला हवं असं मला वाटतं. आणि वेगवेगळ्या संधी आपण शोधत राहिलं पाहिजे. म्हणजे उणिवा शोधण्यापेक्षा संधी शोधावी. आता आपल्याला पॅन्डेमिक गेला, करोना खरंच बराच नुकसानही करून गेला, पण त्यातही आपण त्यात नकारात्मकता न आणता जर सकारात्मक विचार करायचं म्हटलं तर त्या पॅन्डेमिकनी आपल्याला काय काय संधी उपलब्ध करून दिल्या, पॅन्डेमिकच्या नंतर आपण काय काय शिकलो, ह्याकडे आपण जर लक्ष दिलं तर मला वाटतं ते सकारात्मक विचार होईल आणि मग आपल्याला ते उपयोगी पडेल. कारण नकारात्मक विचार हे आपल्याला आपल्या वाढीला बाधा आणणारे असतात. म्हणजे आपली डेव्हलपमेंट होत नाही. तर आपली चांगली डेव्हलपमेंट व्हायला हवी किंवा आपलं आयुष्य आनंदी आणि सुखाचं जायला हवं असेल तर ही अशी नकारात्मक विचार यायला नकोत. नकारात्मक पद्धती आपल्या म्हणजे ती ॲटिट्यूड आपल्यात न ठेवता आपण सकारात्मक विचार करण्याची सवय स्वतःला लावून घ्यायला हवी आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्य नक्कीच आनंदी होऊ शकतं. तर मित्रांनो, हा होता मानसशास्त्रज्ञांनी मांडलेला सिद्धांत. हा आपल्या मनाशी जोडलेला आहे. सगळ्याच आपल्या वृत्त्या किंवा आपली विचारसरणी याच्याशी हे निगडित आहे. म्हणून मला असं वाटलं की आज आपल्या सर्वांशी आपण हे मी शेअर करावं. आपण सर्वांनी सुद्धा याबद्दल विचार करूया. आपल्या आयुष्यात आपला आनंदी आयुष्य करण्यासाठी आपण सकारात्मक विचारसरणी अंगभूत करूया आणि नकारात्मकता आपल्याकडे येणार नाही याचा कसोशीने प्रयत्न करूया आणि तशी आपल्याला सवय सुद्धा लावून घेऊया. कारण एखाद्या गोष्टीची सवय लागली ना की ती गोष्ट सहज घडते, मग ती आपल्याला मुद्दामून करावी नाही लागत. त्यामुळे सवय लावून घेणं हे महत्वाचं आहे आणि ती योग्य सवय लावून घेणं हे त्याहूनही जास्त महत्वाचं आहे. तर आज याबद्दल तुम्हाला कसं वाटलं, आजचा भाग तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर जरूर इतरांना शेअर करा, लाईक करा. आमचं संवाद वाहिनी चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईबही करा ही विनंती. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.